समुद्रामध्ये जे मासे पकडायला मगाशी जाळी घेऊन गेले होते ना, ती जाळी बघा कशी लावतात. हे लाटांवर स्वार होणं काय बोलतात ते ह्या लोकांना चांगलंच माहिती आहे. हा इकडे एक होता, हा एक दुसरा माणूस इकडे. सुप्रभात मंडळी. अलिबागमधील आज आपला दुसरा दिवस आहे. आपण नागाव समुद्रकिनारे आलो आहोत आणि जो होमस्टे आहे, जो रात्री मी तुम्हाला होमस्टे दाखवला होता, त्याच्या आजूबाजूचा हा रमणीय परिसर आहे. मॉर्निंग वॉकसाठी समुद्रकिनारे आलो आहे आणि वाटलं नव्हतं की सकाळी सुद्धा एवढी गर्दी असेल इथे. ही बघा पाठीमागे गर्दी बघा किती आहे. आज रविवारचा दिवस असल्यामुळे खूप लोक या समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले आहेत. पाठीमागे तिकडे जर तुम्ही बघितलं तर अजूनही धुका हटलेला नाही आहे. सुरूच्या त्या झाडांमध्ये तिकडेच चाललो आहोत आपण. आणखी एक दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे की निसर्ग काही देणं त्याचं ठेवत नाही. हे आपलं देणं समुद्राने आज आपल्याला परत दिलेलं आहे. कारण की काल जेव्हा आम्ही इथे समुद्रकिनारे आलो होतो तेव्हा इथे हा जो समुद्रकिनारा संपूर्णपणे स्वच्छ होता आणि आता जेव्हा मी सकाळी मॉर्निंग वॉकला इथे जेव्हा आलो आहे तर हा सगळा कचरा समुद्राने भेट स्वरूप आपल्याला पुन्हा रिटर्न केलेला आहे. बघा समुद्राला जेव्हा भरती येते तर समुद्राचं पाणी किनाऱ्याला इथपर्यंत येतं. ही जी तुम्हाला डार्क लाईन दिसते ना, त्या इथपर्यंत समुद्राचं पाणी येतं आणि इथं किनाऱ्याचं शेवट आहे. तुम्ही समजू शकता की रात्रीचं पाणी कुठपर्यंत येतं आणि आत्ता ते पाणी आहे ते बघा कुठपर्यंत गेलं आहे खाली आणि ते खूप खालपर्यंत जातं. त्याच्यामुळे हा समुद्रकिनारा त्या मानाने खूप सेफ आहे जर तुम्ही गोवाघर किंवा गणपतीपुळे इथल्या समुद्रकिनाऱ्याशी कम्पेअर केलं तर. आणि चला मासेमारीला. समुद्रामध्ये जे मासे पकडायला मगाशी जाळी घेऊन गेले होते ना, ती जाळी बघा कशी लावतात. हे लाटांवर स्वार होणं काय बोलतात ते ह्या लोकांना चांगलंच माहिती आहे. हा इकडे एक होता, हा एक दुसरा माणूस इकडे आहे. लाटानं बघा कसे टॅकल करतात ते. कुठे गेला दुसरा? ही बघा जाळी कशी लावली त्याने. मगाशी जे मासे पकडायला गेले होते ते जाळी घेऊन बाहेर आलेले आहेत. बघूया काय काय पकडलं आहे त्याने जाळीमध्ये. ते बघा एक छोटा मासा त्याच्यामध्ये अडकला. बापरे, मासे पळतायत. बघा हे बघा हे बघा हे बघा. बापरे, आता एक खेकडा प्रॉन्स. कुठला मासा आहे दादा? गोईट. गोईट. सगळे तेच आहेत का एका प्रकारचे? तेच आहे, सर्व तेच आहे. आणि जाळीतले मासे खाण्यासाठी बगळोबा सुद्धा आलेले आहेत मेजवानीला. हे बघा
खेकडे मारून टाकले नाही निघत खेकडे मारून टाकणार मोठी म्हणून हा हा छोटे मासे फक्त ओढून काढायचे जाळींना बोईट मासा मनसोक्त खेळल्यानंतर आता वेळ झाली आहे नाश्त्याची आणि कालच्या जो रात्रीचा आमचा अनुभव होता कालचा त्याच्यानंतर एखादा चांगलं हॉटेल किंवा घरगुती खानावळ आहे तिथेच नाश्ता करावा लागणार आहे. आपण नाश्ता करण्यासाठी बीचच्या समोर असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये आलो आहोत. मी मागवले भजे. ओके पाववाले आणि तुषार आणि पूनमने मागवलं आहे मिसळ पाव. चव कशी आहे? एक नंबर. एक नंबर. नक्की आवडले की असंच आहे तारीफ? रिव्ह्यू चांगला आहे ना? स्वस्तात मस्त. स्वस्तात मस्त. आणि भजीची चव कशी वाटली तुला? चांगली आहे. कॉफी यायला वेळ आहे तोपर्यंत भजी खा. आपण ज्या होमस्टेमध्ये राहिलो होतं मिहीर कॉटेजमध्ये तिथून आपण चेकआउट केलेलं आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर अलिबागला जाण्यापूर्वी आम्ही इथल्या श्रीकृपा या हे जे एक हॉटेल आहे समुद्रकिनाऱ्याला लागूनच आहे तर तिथे दुपारच्या जेवणासाठी आलो आहोत. सो तिथला फीडबॅक आणि रिव्ह्यू मी तुम्हाला देईनच. पहिल्यांदा आपण ऑर्डर मागितलेली आहे. सो ऑर्डर आल्यावर बाकीचं मी तुम्हाला जेवण दाखवेन आणि आपण त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपली सुरमई थाळी आलेली आहे आणि दुसरी जी गोष्ट आपण मागवली होती काय होते? चिकन हंडी. चिकन हंडी. चिकन हंडीची टेस्ट कशी वाटली? ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. पण ॲक्च्युली तंदुरी रोटी असती हां अजून खूप मजा आली असती परंतु हे लोक आपल्याला तंदुरी रोटी नाही देत. इकडे कुठे भेटतच नाही. बघितलं ना तंदुरी नाही. चपाती आणि भाकरीच मिळतं. तरी पण ठीक आहे. नाहीच कमी. आपण सुरमईची टेस्ट घेऊन बघूया. पहिला काय रस्सा आहे? कोलंबी रस्सा आहे. रस्सा चांगला आहे. मित्रांनो आपण नागाववरून अलिबागला आलो. ऑटोने आपण आलो होतो. जवळजवळ 250 रुपये त्यांनी घेतले आपल्याकडून अलिबागला यायला. अलिबागवरून आपण अजिंठा हे जी फेरी आहे तिची आपण तिकीट काढली आणि आता आपण गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने चाललो आहोत. 2 दिवस अतिशय मजेत गेल्या. खूप मजा मस्ती केली आपण तिथे. त्याच्यामुळे अलिबागची जी जर्नी होती ती आपली सक्सेसफुल झालेली आहे आणि आपला जो ही जी जर्नी होती अलिबाग आणि नागाव बीचची त्या जर्नीचा मी इथे शेवट करतोय. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपलं चॅनल बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.